सांगलीमधील बेदाणा बाजारपेठेला फटका बसलेला आहे। बेदाण्याच्या दरात 100 ते 150 रुपयांची घसरण झाली आहे। सध्या बेदाण्याचे दर 300 रुपयांपर्यंत खाली आलेत। आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आखाती देशातील युद्धामुळे बेदाणा निर्यात थांबलेली आहे आणि त्याचा परिणाम दरावर झालेला आहे। कोकणची शान असलेल्या काजूला आता जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी मिळणार आहे। रत्नागिरीसह कोकणातील काजू लागवड क्षेत्र वाढवून या ठिकाणी आधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। त्यामुळे कोकणातील काजू मूल्यवर्धन साखळीला मोठी उभारी मिळणार आहे। वाशिममधील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली। हळदीला किमान 12,000 ते कमाल 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील 20हून अधिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक झाली। मणेराजुरी, गव्हाण आणि सावर्डे इथल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी गंडा घातला। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात रक्कम दिली, मात्र उर्वरित रक्कम न देता 60 लाखांची फसवणूक केली आहे।